नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्टडी करणार आहोत एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचं दुसरं एक्झाम्पल, जे बोर्ड एक्झाम मध्ये वारंवार विचारलं जातं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमचा खूप फायदा होईल. सो बघूया आपण हे एक्झाम्पल काय आहे जे बोर्ड एक्झाम मध्ये भरपूर वेळेला विचारलं जातं आणि ते कसं सोडवायचं. ठीक आहे. सो जे एक्झाम्पल आज आपण सोडवणार आहे ते आहे सॉल्व 1 प्लस ई रेस टू एक्स बाय वाय डी एक्स प्लस ई रेस टू एक्स बाय वाय इंटू 1 मायनस एक्स बाय वाय डी वाय इक्वल टू 0. हे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला सोडवायचं आहे. आता हे कुठल्या टाईपचं डिफरन्शियल इक्वेशन आहे? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. कसं काय ओळखलं मी? कारण मला इथं दिसताना बघा, डिफरन्शियल इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये दिसतंय? एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्म मध्ये दिसतंय. हा फक्त एक्झॅक्टचा फॉर्म आहे, म्हणजे हे एक्झॅक्ट होत नाही. पहिल्यांदा काय करूया, हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन लिहून घेऊया. ठीक आहे. आता हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आहे, एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. पण हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन कधी होतं? जर ते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन सॅटिस्फाय करतं. काय असतं एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनची कंडिशन? कंडिशन ऑफ एक्झॅक्टनेस असं म्हणतात त्याला. डेल एम बाय डेल वाय इक्वल टू काय यायला लागतं? डेल एन बाय डेल एक्स. डेल एम बाय डेल वाय म्हणजे एम चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय सोबत घ्यायचं. डेल एन बाय डेल एक्स म्हणजे एन चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत घ्यायचं. आणि हे दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह जर इक्वल आले तर काय म्हणणार आहे मी? एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0 या फॉर्म मधल्या इक्वेशनला काय म्हणणार? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. सो मग आता बघूया आपण. सो पहिला काय करतो मी, हे दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन आपल्या एक्झॅक्टच्या फॉर्मशी कम्पेअर करतो. काय आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा फॉर्म? एम डी एक्स प्लस एन डी वाय इक्वल टू 0. मग जर कम्पेअर केलं तर मला एम ची व्हॅल्यू काय मिळणार? एम म्हणजे काय? डीएक्स सोबत जो आहे फंक्शन तो. बघा, डीएक्स सोबत कोण आहे? 1 प्लस ई रेस टू एक्स बाय वाय, म्हणजे ही काय झाली? एम ची व्हॅल्यू. ठीक आहे. आता एन ची व्हॅल्यू, एन म्हणजे कोण? डीवाय सोबत जो आहे ते फंक्शन. मग डीवाय सोबत कोण आहे बघा? ई रेस टू एक्स बाय वाय इंटू ब्रॅकेट 1 मायनस एक्स बाय वाय. ठीक आहे. ही झाली एन ची व्हॅल्यू. ठीक आहे. मग आता काय करायचंय, हे एक्झॅक्ट आहे की नाही चेक करायचंय. सो आपल्याला दोन पार्शियल डेरिव्हेटिव्ह शोधले पाहिजेत. मग पहिला कुठलं डेरिव्हेटिव्ह असतं? एम चं कोणासोबत? वाय सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. आता एम जर आपण वाय सोबत पार्शियली डिफरन्शिएट करत असेल तर त्याचा ऑपरेटर काय असतो? डेल बाय डेल वाय. दोन्ही साईडला ऑपरेट करूया. पहिला लेफ्ट हँड साइड एम चं डेरिव्हेटिव्ह, देन इक्वल टू, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार? राईट हँड साइडचं. सो डेल बाय डेल वाय ऑफ राईट हँड साइड काय? 1 प्लस ई रेस टू एक्स बाय वाय. ठीक आहे. तर या पार्शियल डेरिव्हेटिव्हचा अर्थ काय? फक्त आणि फक्त वायच्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. जर टर्म मध्ये वाय नसेल तर तो कॉन्स्टंट कन्सिडर करायचा, आणि कॉन्स्टंट असेल फक्त तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं आपल्याला माहिती आहे? 0 असतं. ठीक आहे. सो मग सोडवूया आता हे. लक्ष द्या केअरफुली. सो पहिला एम चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय सोबत कसं डिनोट करत जातो? सिम्बॉलिकली डेल एम बाय डेल वाय इक्वल टू, आता हे डेरिव्हेटिव्ह सोडवायचं आहे 1 प्लस ई रेस टू एक्स बाय वायचं. ऍडिशन आहे. ऍडिशन असेल तर आपण काय करतो? प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली. पण कुठल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे? वाय असणाऱ्या टर्म्सचं. मग आता बघा, पहिल्या टर्म मध्ये वाय आहे का? नाही. म्हणजे हा काय झाला? कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह विथ एनी व्हेरिएबल काय असतं? 0 असतं. प्लस आता दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. दुसऱ्या टर्म मध्ये वाय ची टर्म आहे का? आहे. इथे दिसते बघा, ई रेस टू एक्स बाय वाय. यामध्ये वाय आहे म्हणजे ही वाय ची टर्म आहे. पण याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर आपल्याला कंपोजिट फंक्शनचा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा ई रेस टू एफ ऑफ वाय, ई च्या डोक्यावरती जर वाय मधलं फंक्शन आलं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? पहिल्यांदा जे दिलंय तेच, म्हणजे ई रेस टू एफ वाय चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एफ ऑफ वाय. आपल्याला माहिती आहे एक्सपोनेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह हे एक्सपोनेन्शियलच असतं आणि इंटिग्रेशन सुद्धा एक्सपोनेन्शियलच असतं. मग पुढे काय करायचं? जो काही फंक्शन ऑफ वाय आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह त्याला मल्टिप्लाय करायचं. ओके, एवढा सिंपल रूल आहे.
हा मग सांगा आता ई रेस टू एक्स बाय वाय हे वाय मधलं फंक्शन आहे, वाय मधली टर्म आहे, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. मग मी सांगितलं एक्सपोनेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, एक्सपोनेन्शियलच असतं. म्हणजे ई रेस टू एक्स बाय वायचं डेरिव्हेटिव्ह काय येणार, ई रेस टू एक्स बाय वाय आहे तसं. आता त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, जो डोक्यावरती आहे, कोण आहे डोक्यावरती, एक्स बाय वाय याच्या डेरिव्हेटिव्हने. पण ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला कोणासोबत घ्यायचं आहे, वाय सोबत. म्हणजे फक्त वाय ची टर्म डिफरन्शिएट करायची, वाय नसणारी टर्म कॉन्स्टंट कन्सिडर करायची. ठीक आहे. मग एक्स बाय वाय मध्ये वाय आहे, मग हा एक्स काय आहे, कॉन्स्टंट आहे. मग कॉन्स्टंट आला की आपण काय करतो, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. मग आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घेणार, 1 बाय वायचं. आणि आपल्याला 1 बाय वायच्या डेरिव्हेटिव्हचा स्टँडर्ड फॉर्म्युला माहिती आहे, -1 अपॉन वाय स्क्वेअर. ठीक आहे. सो ई रेस टू एक्स बाय वाय चं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्स बाय वाय. आणि आता एक्स बाय वायचं डेरिव्हेटिव्ह कसलं घेतलं, एक्स कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. मग एक्स कॉन्स्टंट आहे, मग डेरिव्हेटिव्ह मध्ये कोण राहणार, 1 बाय वाय. 1 बाय वायचं डेरिव्हेटिव्ह काय, -1 अपॉन वाय स्क्वेअर. ठीक आहे, लक्षात आलंय या कंपोजिटचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पुढे जाऊया. सो डेल एम बाय डेल वाय इक्वल टू, सिम्प्लिफाय करूया, हा 0 लिहिणार नाही. मग काय लिहिणार, मल्टिप्लिकेशन होते कशाची, एक्स आणि -1 ची. एक्स इंटू -1 म्हणजे काय, -x आणि डिवायडेड बाय वाय स्क्वेअर. आणि इंटू काय राहणार, हा ई रेस टू एक्स बाय वाय. सो हा झाला आपला डेल एम बाय डेल वाय. दिलेल्या एम चं आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेतलं वाय सोबत. ठीक आहे. आता सिमिलरली काय करायचं असतं, एम डिफरन्शिएट करायचा असतो पार्शियली कोणासोबत, एक्स सोबत. मग आता एन आपण एक्स सोबत डिफरन्शिएट करत असेल पार्शियली, तर काय असतो डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर, डेल बाय डेल एक्स लेफ्ट हँड साइड एनचा इक्वल टू डेल बाय डेल एक्स ऑफ राईट हँड साइड. राईट हँड साइड काय, ई रेस टू एक्स बाय वाय इंटू 1 मायनस एक्स बाय वाय. तर हे केअरफुली बघा, हे डेरिव्हेटिव्ह कसं घेणार आहे. पहिला एन चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत घेऊ, काय असणार सिम्बॉल याचा, डेल एन बाय डेल एक्स. आता राईट हँड साइडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा, आपल्याला काय दिसतंय, 2x मधले फंक्शन दिसतात. आपल्याला डिफरन्शिएशन कोणासोबत घ्यायचंय, एक्स सोबत. म्हणजे एक्स ची टर्म असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायलाच लागणार. मग डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा 2x मधल्या टर्म आहेत आणि त्यांची मल्टिप्लिकेशन आले. मग असं असेल, दोन फंक्शनची मल्टिप्लिकेशन आली तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आपण डायरेक्ट घेत नाही. मग कुठला रूल वापरतो, प्रोडक्ट रूल वापरतो. काय असतो तो प्रोडक्ट रूल, यू इंटू व्ही चा रूल. यू ऍज इट इज म्हणजे पहिलं फंक्शन आहे तसं, व्ही चं डेरिव्हेटिव्ह दुसऱ्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह, प्लस नेक्स्ट टाइम काय करायचं, दुसरं फंक्शन आहे तसं, व्ही आहे तसा, आणि डेरिव्हेटिव्ह कोणाचं, पहिल्या फंक्शन यूचं. ठीक आहे. सो अप्लाय करूया हा प्रोडक्ट रूल. मग आता इथं पहिलं फंक्शन आहे ई रेस टू एक्स बाय वाय आणि दुसरं फंक्शन आहे हे 1 मायनस एक्स बाय वाय. मग काय येणार, प्रोडक्ट रूल नुसार पहिलं फंक्शन आहे तसं, ई रेस टू एक्स बाय वाय आहे तसा, इंटू त्याचं सेकंडचं डेरिव्हेटिव्ह डेल बाय डेल एक्स ऑफ सेकंड फंक्शन, कोण आहे 1 मायनस एक्स बाय वाय, प्लस नेक्स्ट टाइम सेकंड फंक्शन ऍज इट इज म्हणजे 1 मायनस एक्स बाय वाय आहे तसा, इंटू डेरिव्हेटिव्ह, हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे त्यामुळे लिहित असताना डेल बाय डेल एक्सच लिहायचं, डेल बाय डेल एक्स ऑफ फर्स्ट फंक्शन. फर्स्ट फंक्शन कोण आहे, ई रेस टू एक्स बाय वाय. ठीक आहे, सिंपल डेरिव्हेटिव्ह आहे, ऑब्टेन करूया. सो डेल एन बाय डेल एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स बाय वाय आहे तसा, त्या कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा, 1 मायनस एक्स बाय वाय. डेरिव्हेटिव्ह मध्ये सबट्रॅक्शन आहे दोन टर्मची. काय करतो आपण, प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली घेतो. पण कुठल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, एक्स असणाऱ्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह. एक्स नसेल तर तो काय कन्सिडर करायचा, कॉन्स्टंट. ठीक आहे. ओके, मग आता बघा सबट्रॅक्शन आहे. सो पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, पहिली टर्म आहे 1, याच्यामध्ये एक्स आहे का, नाही, म्हणजे हा काय झाला, कॉन्स्टंट. आणि हे डेरिव्हेटिव्ह ब्रॅकेट मध्ये लिहा. सो 1 कॉन्स्टंट, सो कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एनी व्हेरिएबल काय असतं, 0, मायनस दुसऱ्या टर्म मध्ये एक्स आहे का, आहे. तो एक्स सोडून अजून एक टर्म आहे, कुठली आहे, 1 बाय वाय. अपॉन वाय म्हणजे 1 बाय वाय, आणि 1 बाय वाय काय आहे, हा कॉन्स्टंट आहे. एक्स सोडून जी काही टर्म राहील ती कॉन्स्टंट. आणि कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं की आपण काय करतो,
कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा लिहितो. मग 1/y कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आहे तसा, आणि त्याला मल्टिप्लाय करायचं जे एक्स मधलं फंक्शन आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने. सो एक्स मधलं फंक्शन कुठलं आहे, एक्स, आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं, 1 असतं. सो एक्स बाय वायचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 1/y इंटू 1. ठीक आहे, पुढे जाऊया. प्लस काय, हे सेकंड फंक्शन आहे तसं, 1 मायनस एक्स बाय वाय आहे तसं. ओके, आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं, ई रेस टू एक्स बाय वायचं. आता हे परत स्टँडर्ड फंक्शन नाहीये, कंपोजिट फंक्शन आहे. कंपोजिट फंक्शन आपल्याला आयडेंटिफाय लगेच व्हायला पाहिजे. ई असेल तर स्टँडर्ड फंक्शन काय असतं, ई रेस टू एक्स. पण इथं एक्सच्या जागी काय आलंय, एक्स बाय वाय, दुसरंच टर्म आले, म्हणजे हे कंपोजिट फंक्शन आहे. एक्सच्या जागी ज्यावेळी दुसरं फंक्शन येतं त्यावेळी लक्षात ठेवायचं ते कंपोजिट फंक्शन असतं. काय असतं डेरिव्हेटिव्ह बघा याचं, मगाशी आपण बघितलंय ई रेस टू एफ ऑफ वाय, सेम तेच, फक्त आता एक्स साठी, कारण आपण एक्सच्या टर्म डिफरन्शिएट करतोय. सो ई रेस टू एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह, ई रेस टू एफ ऑफ एक्स, एक्सपोनेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, एक्सपोनेन्शियल. फक्त त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, जो एक्सच्या जागी आलाय त्याच्या डेरिव्हेटिव्हने. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, हा मग सांगा आता पहिला एक्सपोनेन्शियल, ई रेस टू एक्स बाय वायचं डेरिव्हेटिव्ह काय, ई रेस टू एक्स बाय वाय. आता त्याला कशाने मल्टिप्लाय करायचं, एक्स बाय वायच्या डेरिव्हेटिव्हने. पण आता हे एक्स बाय वायचं जे डेरिव्हेटिव्ह आहे ते आपण कोणासोबत घ्यायला लागलोय, एक्स सोबत. पार्शियल डेरिव्हेटिव्ह आहे लक्षात ठेवा, म्हणजे फक्त एक्सच्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, एक्स सोडून बाकीच्या सगळ्या टर्म कॉन्स्टंट. हा मग आता एक्स बाय वाय मध्ये हा जो एक्स सोडून राहिलेली टर्म आहे ती कुठली आहे, 1/y, काय कॉन्स्टंट आहे, आणि एक्स काय आहे, फंक्शन आहे. मग कॉन्स्टंट आणि फंक्शन आलं तर काय करतो आपण, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. याच्यामध्ये कॉन्स्टंट कोण आहे, 1/y, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. ठीक आहे, हे बघा 1/y कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर इंटू. मग आता 1/y बाहेर गेला म्हणजे कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, राहिलेल्या एक्स मधल्या फंक्शनचं. कुठलं आहे ते, एक्स आहे, आणि एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत काय असतं, 1. सो इंटू 1. ठीक आहे, एवढं सिंपल आहे, लक्षात ठेवा हे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, आता सिम्प्लिफाय करूया. डेल एन बाय डेल एक्स इक्वल टू, आता ई रेस टू एक्स बाय वाय आतमधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करायचं. 0ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येणार, त्यामुळे लिहिलं नाही तरी चालतंय. सो आता हे ई रेस टू एक्स बाय वाय मायनस 1/y ला मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लिकेशन काही होत नाही त्यामुळे आहे तसं ठेवा. पहिला काय लिहिणार, मायनस 1/y, आणि देन काय लिहिणार, ई रेस टू एक्स बाय वाय. ठीक आहे, पुढे प्लस. आता काय करूया, हा ई रेस टू एक्स बाय वाय इंटू 1/y या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया ब्रॅकेट मधल्या. पहिल्या 1 ला मल्टिप्लाय करतो, मग 1 ला मल्टिप्लाय केलं तर काय फरक पडतो का, नाही, आहे तेच मिळणार. म्हणजे काय मिळणार, 1/y इंटू ए रेस टू एक्स बाय वाय. 1 ला मल्टिप्लाय केलं परत तेच येतं. ठीक आहे, आता 1/y ई रेस टू एक्स बाय वाय मायनस एक्स बाय वाय ला मल्टिप्लाय करूया. सो केअरफुली, आता याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन कोणाची होणार बघा, 1 आणि मायनस एक्सची, काय येणार, मायनस एक्स, आणि डिवायडेड बाय वाय आणि वायची काय येणार, वाय स्क्वेअर. ठीक आहे, सो आणि ई रेस टू एक्स बाय वाय आहे तसं, हा काही मल्टिप्लाय होत नाही त्यामुळं ॲज इट इज. ठीक आहे, म्हणजे काय आलं बघा, 1/y ई रेस टू एक्स बाय वाय मायनस एक्स बाय वाय ला मल्टिप्लाय केलं तर मायनस एक्स इंटू 1x डिवायडेड बाय वाय इंटू वाय, वाय स्क्वेअर, आणि इंटू हा ई रेस टू एक्स बाय वाय आहे तसा. ठीक आहे, ब्रॅकेट सोडवले. आता ऑब्झर्व करा काय कॅन्सल होते, मायनस 1/y ई रेस टू एक्स बाय वाय, आणि इथं दुसरी टर्म पण तीच आहे, प्लस आहे फक्त, प्लस 1/y ई रेस टू एक्स बाय वाय. सो अपोजिट टर्म कॅन्सल झाल्या. ओके, आता राहिलं काय बघा, डेल एन बाय डेल एक्स इज इक्वल्स टू मायनस एक्स बाय वाय स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स बाय वाय. सो दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह आपण सोडवले. आता बघा ते दोन्ही सेम आहेत का डिफरंट आहेत. डेल एम बाय डेल वाय ची व्हॅल्यू मायनस एक्स बाय वाय स्क्वेअर ई रेस टू एक्स बाय वाय आहे, आणि डेल एन बाय डेल एक्स ची व्हॅल्यू पण मायनस एक्स बाय वाय स्क्वेअर ई रेस टू एक्स बाय वायच आहे. सो दोन्ही पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय आहेत, इक्वल आहेत. मग डेल एम बाय डेल वाय आणि डेल एन बाय डेल एक्स ची व्हॅल्यू इक्वल असेल तर आपण काय म्हणतो, दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन एक्झॅक्ट आहे. ओके, सो एक्झॅक्ट आता हे आहे, हे कन्फर्म झालं. मग आता काय करणार आपण, त्याचं सोल्युशन फाइंड आउट करणार. काय फॉर्म्युला सोल्युशन ऑफ एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचा, इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय इक्वल टू सी. पण एम
कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा. जो काही m आहे तो कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा x सोबत, आणि त्यावेळी काय करणार आपण, y च्या टर्म कॉन्स्टंट ठेवणार. प्लस इंटिग्रेशन ऑफ n dy. आता n जो आहे हा n कम्प्लिटली इंटिग्रेट करायचा नाहीये, तर काय करायचं आहे आपल्याला, त्यातल्या अशा टर्म पहिल्यांदा इंटिग्रेट करायच्या ज्याच्यामध्ये x नाही. x नसणाऱ्या टर्म n मधल्या इंटिग्रेट करायच्या. ओके, सो बघूया मग आता. सो देअरफॉर इंटिग्रेशन m म्हणजे जो काही आहे तो, m काय आहे आपला 1 प्लस ई रेस टू एक्स बाय वाय. ओके, प्लस इंटिग्रेशन कोणाचं घ्यायचं आहे, n, पण n कम्प्लीट घ्यायचं नाही, त्यामधल्या x नसणाऱ्या टर्म घ्यायच्या. ठीक आहे, हा आपला n आहे, हा जरा मी सोडवतो. हा ई रेस टू एक्स बाय वाय आतमधल्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करतो. सो ई रेस टू एक्स बाय वाय इंटू 1 म्हणजे काय, ई रेस टू एक्स बाय वाय. आणि ई रेस टू एक्स बाय वाय इंटू मायनस एक्स बाय वाय म्हणजे साईन येणार मायनस, आणि या दोघांची काही मल्टिप्लिकेशन होते का, नाही, म्हणजे आहे तसं राहील, मायनस ई रेस टू एक्स बाय वाय इंटू एक्स बाय वाय. ठीक आहे, सिम्प्लिफाय केला. आता बघूया मला n मधल्या कुठल्या टर्म घ्यायच्या ज्याच्यामध्ये x नाही. मग बघा, ही पहिली टर्म आहे, याच्यामध्ये x आहे ना, सो ही घेणार नाही. x नसणाऱ्या टर्म घ्यायच्या. ओके, सो याच्यामध्ये पण बघा x आहे, म्हणजे ही पण टर्म आपण घेणार नाही. सो n मध्ये अशी एकही टर्म नाहीये ज्याच्यामध्ये x नाही. ठीक आहे, सो या दोन्ही मध्ये x आहे, त्यामुळे या दोन्ही टर्म आपण घेणार नाही. x नसणाऱ्या टर्म आपल्याला घ्यायचे असतात. सो दोन्ही मध्ये x आहे, त्यामुळे या आपण घेणार नाही. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, एक पण टर्म नाहीये, म्हणजे 0चं इंटिग्रेशन घेणार, इक्वल टू c. ठीक आहे, सो आता सोडूया हे इंटिग्रेशन. एकदम सिंपल इंटिग्रेशन आहे. इंटिग्रेशन मध्ये पण ऍडिशन आली तर आपण काय करतो, सेपरेट इंटिग्रेशन घेतो. पण कोणासोबत इंटिग्रेशन घ्यायचं आहे, x सोबत, म्हणजे फक्त एक्सच्या टर्म इंटिग्रेट करायच्या, एक्स नसणाऱ्या टर्म कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या, आणि ते कॉन्स्टंट जे असतील ते इंटिग्रेशनच्या बाहेर लिहायचे. ठीक आहे, मग आता पहिले टर्म बघा 1 आहे, याच्यामध्ये एक्स मधली टर्म आहे का, नाही. मग इंटिग्रेशन कोणाचं घेणार, 1चंच घेणार. कोणासोबत, एक्स सोबत. कॉन्स्टंट पण असा वेगळा नाही आहे 1 सोडून, सो 1चं इंटिग्रेशन एक्स सोबत. प्लस दुसऱ्या टर्म मध्ये बघा एक्स मधली टर्म आहे का, आहे. कुठली आहे, ई रेस टू एक्स बाय वाय. कुठला कॉन्स्टंट आहे का, नाही. म्हणजे काय करणार, इंटिग्रेशन घेणार कोणाचं, एक्स मधल्या टर्मचं. कुठली आहे ती, ई रेस टू एक्स बाय वाय dx. ठीक आहे, प्लस 0चं इंटिग्रेशन, 0 इक्वल टू c. ठीक आहे, तर हे सिंपल इंटिग्रेशन सोडूया. सो 1च्या इंटिग्रेशनचा फॉर्म्युला dx सोबत मला माहिती आहे काय असतो, x प्लस c. 1चं इंटिग्रेशन x सोबत काय असतं, x. सो इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू x इज x. प्लस आता इंटिग्रेशन घ्यायचं ई रेस टू एक्स बाय वायचं. आता हे परत कंपोजिट फॉर्म आहे. मग इंटिग्रेशन मध्ये कंपोजिट फॉर्म आला तर काय करायचं, पहिला जे स्टँडर्ड फॉर्म आहे म्हणजे एक्सपोनेन्शियल, त्याचं इंटिग्रेशन घ्यायचं. आणि मगाशी सांगितले तुम्हाला एक्सपोनेन्शियलचं डेरिव्हेटिव्ह पण एक्सपोनेन्शियलच असतं आणि इंटिग्रेशन पण एक्सपोनेन्शियल असतं. सो ई रेस टू एक्सचं इंटिग्रेशन ई रेस टू एक्स, आणि फक्त त्याला लक्षात ठेवायचं जो काही एक्सचा कोइफिशियंट आहे त्यानं डिवाइड करायला विसरायचं नाही. मग आता इथं आपल्या इथं जर चेक केलं तर एक्सचा कोइफिशियंट, एक्स सोडा, काय राहते हे 1 बाय वाय. सो एक्सचा कोइफिशियंट काय 1 बाय वाय. ठीक आहे, मग घेऊया इंटिग्रेशन. ई रेस टू एक्स बाय वायचं इंटिग्रेशन काय, तेच ई रेस टू एक्स बाय वाय, फक्त याला डिवाइड कशाने करायचं, एक्सच्या कोइफिशियंटने. सो एक्स सोबत जो आहे, कोण आहे एक्स सोबत, हा वाय, 1 बाय वाय, यानं डिवाइड करायचं, हे विसरायचं नाही. ठीक आहे, इक्वल टू सी. आता फक्त एक लास्ट स्टेप राहिली, एक्स आहे तसा प्लस, हा 1 बाय वाय डिनॉमिनेटर मध्ये फ्रॅक्शन आला तर आपण काय करतो, रिव्हर्स मल्टिप्लाय. सो 1 बाय वायचा रिव्हर्स काय होणार, वाय बाय 1. ठीक आहे, सो डिनॉमिनेटर मध्ये फ्रॅक्शन आलं तर काय करतो आपण, तो रिव्हर्स मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, म्हणजे वाय बाय 1 म्हणजे काय, वाय, आणि इंटू काय राहिलं, ई रेस टू एक्स बाय वाय इक्वल टू सी. सो हे झालं आपलं रिक्वायर्ड जनरल सोल्युशन ऑफ दिस गिवन डिफरन्शियल इक्वेशन. सो हे मित्रांनो खूप महत्वाचं एक्झाम्पल आहे जे बोर्ड एक्झाम मध्ये भरपूर वेळेला विचारलं जातं. ठीक आहे, लक्षात आलं. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.